फर्स्ट टाइम होता कोकणात, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, वेलकम टू व्लॉग. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आले कोकणामध्ये. तुम्ही बघू शकता आजूबाजूला हिरवळ निसर्ग सगळं आहे, म्हणजे आपण कोकणातच आहोत. तर मी कोकणात राजापूरमध्ये पेंडखळ नावाचं गाव आहे, तिथे आलो आहे. तर हे माझ्या सोसायटीमध्ये एका मित्राचं गाव आहे. तुम्ही जर माझे मागचे व्लॉग्स बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल कोण आहे. आता घरी पूजा चालू आहे म्हणून तो पूजेला बसला आहे, म्हणून ते बाकीचे नाही आहेत. पण मी व्लॉगसाठी बाहेर आलो आहे. तर आम्ही मुंबईवरून सकाळी 6:30 वाजता निघालो आणि इथे रात्री 8:30-8:30ला पोचलो. आम्ही मध्ये एकदा रस्ता चुकलेलो कोकण, म्हणजे राजापूरमध्ये आल्यानंतर एका दुसऱ्या गावात गेलो. त्यामुळे रस्ता चुकल्यामुळे आम्हाला उलटं फिरावं लागलं, म्हणून थोडा लेट झाला. आणि रस्त्यामध्ये पण पाऊस आणि खड्ड्यांमुळे पण आम्हाला थोडा लेट झाला. तर मी घरी आल्यानंतर जेवलो आणि मग झोपून गेलो, कारण का मी ड्रायव्हिंग करून आणि आम्ही 2-3 दिवसापासून कंटिन्यू मुंबईत पण विसर्जन गणपती सगळं चालू होतं, त्यामुळे आमची पण झोप वगैरे झाली नव्हती, म्हणून आम्ही थकलेलो होतो. आम्ही काल रात्री झोपून गेलो. पण फर्स्ट टाईम कोकणात आलो आहे, म्हणून जे माझा एक्सपिरियन्स असेल तो मी शेअर करतो तुमच्यासोबत. मी कुठे जाणार, कुठे फिरणार, परत इकडचं विसर्जन, गणपतीचं विसर्जन कसं असतं. व इथे आम्ही अजून उद्या 2-3 स्पॉटला 2-3 जागी फिरणार, इथे मंदिर वगैरे बघणार आहे, तर ते पण दाखवीन. की आता सध्या तरी इथे कधी मध्ये पाऊस आहे, मध्ये ऊन आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला एकदम हिरवेगार पण आहे, सगळं झाड हे ते. आणि हा जो रस्ता आहे हा मेन रस्ता आहे, आणि तिथे ते मागे तिथे आतमध्ये घर आहे. हॅलो गाईस, तर आता वाजलेत 8. आम्ही आता इथे घरात थोडं झोपलेलो, कारण का रात्री तुम्हाला सांगितलेलं भजन आहे. तर आता 8 वाजत येईल, तर आता भजन थोड्या वेळाने चालू होईल, तर आम्ही थोडी तयारी करतो आहे. तर बाहेर ढोलकी हार्मोनियम हे सगळं आलेलं आहे, आणि तो भजनाचा ग्रुप येईल, आणि बाकीचे गावकरी बाकी जे इथे राहतात ते पण येतील. तर त्याच्या पुढे तयारी जर करताना दाखवलं मी दाखवू. आता याच्या पुढे तुम्हाला भजन होईल, भजन मी शूट करीन, भजन दिसेल. त्यानंतर झोपू. तर भेटू आपण भजनमध्ये. तुम्हाला मी होम टूर पण येणार आहे, पण होम टूर उद्या देईल, कारण का आज जरा पाहुणे आलेल्या घरी म्हणून होम टूर देता नाही आली. उद्या सकाळी किंवा दुपारी जेव्हा फ्री टाईम असेल तेव्हा होम टूर देईल. सगळ्यांसाठी शिरा प्रसाद भरतोय, जे भजन मंडळ येण्यासाठी. हाय तर बोल. हा प्रसाद भरतोय ते शिऱ्याचा. समोर सत्यनारायणाची पूजा मांडते. इथे हार्मोनियम आलेली आहे, आणि आज तुम्हाला इथे ढोलकी आलेलं आहे. इथे हे जे घरासमोर जे अंगण आहे त्या समोर होणार आहे भजन.
तर इथे भजन झाल्यानंतर सगळ्यांना उसळ देण्यात आली होती. ती चण्याची उसळ होती. तर आम्ही इथे त्याची तयारी करून सगळ्यांना दिली आणि मग सगळ्या भजन मंडळाने ते खाऊन झाल्यावर तिथेच भजन समाप्त झालं. भजन समाप्त झालेलं त्याच्यानंतर सगळ्यांना असा नाश्ता टाईप दिला आणि नंतर झालं जेवण. आज आहे कोकणाचा तिसरा दिवस म्हणजेच 1 सप्टेंबर. तर नवीन दिवस, नवीन महिना, पण तीच ऊर्जा. तर आपण आज बघणार आहोत घराचा होम टूर. तर हा परिसर आहे घराच्या बाहेरचा. ही आपली गाडी इथे उभी घराच्या बाहेर आता, आणि हे आपलं घर. तर इथून रस्ता जातो घराला आतमध्ये जाण्यासाठी. इथून हा एंट्रन्स आहे आपला. तर हे सगळं आपल्या आजूबाजूला दिसतंय तो बाग बगीचा आपल्या आजूबाजूचा. सगळी झाडं लावलेत. तर बघा हे एक झाड केळ फुलाचं झाड आहे. हे तुम्हाला माहिती असेल तर याची भाजी पण बनवतात. आणि याच्यावरती ते बघा छोटी छोटी वेलची केळी लागली आहेत. आता ती वेलची केळी आहे की मोठी केळी आहे ते माहिती नाही, पण ती कच्ची आहेत तर म्हणून ती छोटी आहेत. तर आता पुढे जाऊ. तर हे आपली एंट्री पासून पहिला आपल्याला रूम भेटते ती आहे वॉशरूम. हे वॉशरूम हे बाहेर दिसतंय ते आहे वॉशरूम मधलं पाणी. रेन वॉटर हार्वेस्टिंग. हा, जे आपण वॉशरूम साठी वापरतो. इथे आतमध्ये नळाची सोय नाहीये तर आपल्याला पाणी भरून आणावे लागते. मग थोडं पुढे आल्यावर आपल्याला दिसतो आहे गोठा. काय हा हा आहे गोठा. अगोदर इथे गाय वासरू होते, आता नाही आहेत. आता हा असा बंद असतो, पण ते स्ट्रक्चर अजून सुद्धा उभं आहे. आता आपण जाऊया घरात. सिद्धेश पाहिजे. हे आपल्या घराच्या पुढचं परिसर. इथे झाडं फुले आणि अजून भरपूर काय आहे. तुम्ही ऐकू शकता आजूबाजूला चिमण्या पक्षींचा आवाज आहे. कंटिन्यू किडे चिमणे पक्षीचा आवाज येत असतो इथे. म्हणजे इथे शांतता आहे. इथे ट्रॅफिक नाही आहे, इथे नॉईज पोल्युशन नाही आहे. इथे मन शांती भेटते. हे सगळी आजूबाजूची झाड आहेत आणि इथून हे आपलं असं लांब दिसतंय ते जिथपर्यंत मी दिसतं तिथपर्यंत घर आहे. तर आता आपण घराच्या आतमध्ये जाऊया. आपल्या घराच्या समोरच्या अंगणात जाऊया. हे आपल्या घराच्या समोरचं अंगण आहे. हा दरवाजा, तिथून आपण आलो. ह्या इथून आपण आलो आणि हा समोर ही मोठी बसण्याची जागा केलेली आहे. जे जर पाहुणे आले इथे भजन वगैरे सगळं इथे होतं. म्हणतात खळं. आणि याची खासियत ही आहे की याची फ्लोरिंग आहे ती शेणाने सारवलेली फ्लोरिंग आहे. म्हणून इथे कंटिन्यू गारवा असतो. ते गरम होत नाही. आणि वरती पत्रा टाकलेला आहे पाणी येऊ नये म्हणून. तर आता आपण जाऊया घराच्या आतमध्ये. घराच्या आतमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला पहिले दिसतो हा हॉल. हा, तर आपण पहिले गणपती दर्शन घ्यायला जाऊया. दर्शन घेतोय. गणपती डेकोरेशन सांगू. हे आजूबाजूला पडदे. हा मागे एक ग्लुकोचा पडदा आहे इथे पण. आणि याच्या लाइटिंग सोडली आणि हे झेंडूचे माळा सोडलाय. याच्यावरती पण लाइटिंग आहे. आणि हे जे आहेत ती माडी, त्याला माडी म्हणतात. त्या पूर्ण जे लावले आहे ते जी पिवळी फुलं आहेत ती आपण बाहेर बघितली. त्याचेच हे सगळे थोडे थोडे गुच्छे करून इथे लावले आहेत डेकोरेशन म्हणून. आता आपण नीट बघू शकतात लाइटिंग पण चालू केलेली आहे. ऑटोमॅटिक व्हॉइस कंट्रोल लाइटिंग येते. आता आपण जाऊया पुढे.
हा तुम्ही बघितला हा पूर्ण हॉल होता. आता आपण इथून आतमध्ये जाऊया. फॉलो मी. याला फ्लॅश चालू कॅमेरा. याला मधलं घर म्हणतात. हे देवघर पण आहे. इथे देवारा आहे आपला आतमध्ये, तुम्ही बघू शकता देवारा. याच्या वरती जो दिसतोय हा माळ, आपण बाहेरून बघितलं असेल तर घराचा शेप असा आहे. तर ते वरती येतं कौलारू, त्याची स्पेस आहे ती वरती. तर तुम्ही माळा बघितलंय. आता आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये स्वयंपाकघर आहे. आतली खोली याला आतली खोली पण म्हणतात. तर हे आपलं स्वयंपाकघर. इथे काकी हाय बोला. कोण नाही, व्हिडिओ आहे. हाय बोला. नमस्कार. हाय जे पण हाय नमस्कार. हा बस. हे आपलं स्वयंपाकघर. इथे आपलं जेवण बनतं आणि ते सगळं सामान ठेवायला जागा केली. आता आपण बाहेर बंद आहे. इथे पण एक दुसरी रूम आहे, पण ही सध्यासाठी बंद आहे. आपण बाहेर जाऊया. अरे चूल दाखव. ही आपली चूल आहे. इथे आपण आंघोळीसाठी पाणी गरम करतो. किती आहे नको तिथं. अरे सगळं हेच तर गाव तर हेच असतं. पण ती घाण किती काही. इथे आपण आंघोळीचं पाणी गरम करतो. हे लाकूड आहे आणि इथून हे आपलं बॅकयार्ड आहे. इथे छोटीशी बाग आहे, पण सध्या इथे पावसाळ्यामुळे झाडं आली आहेत म्हणून ते क्लिअर दिसत नसेल. आणि हा जो दिसतो हा समोरचा रस्ता, जे मागचा रस्ता. ही जी इकडे याचं मला अजून एक खातं दाखवायचं. नॅचरल पाईपलाईन. इकडे जे आहे ते वॉशरूम आहे आणि त्याचं बाथरूम आहे आणि याच्याच पाण्याचं हे पाईपलाईन अशी बनवलेली आहे जी झाडा जायला जाते. पाणी वेस्ट होत नाही. आणि काही जे इथे समोर दिसतं हा लाकडांचा स्टॉक आहे. हा इकडे चुलीमध्ये टाकायला हे लाकडं कापून ठेवले आणि त्याला कव्हर केलं कारण का लाकूड ओलं नाही झालं पाहिजे. आता आपण परत आतमध्ये जाऊया. आता हे तीन जे रूम बघितले, हे 3 मेन रूम होते घराचे. हॉल, मधली रूम आणि हे आतली खोली म्हणजे स्वयंपाकघर. आता आपण इथून स्वयंपाकघरातूनच एक दुसरा रस्ता निघतो बाहेर जायला. बाहेर म्हणजे आत जायला, दुसऱ्या पडवीत जायला. तर ही अजून एक रूम. ही रूम स्वयंपाकघरापासून पण एखादा रूमला दरवाजा आहे आणि त्यालाच कनेक्टेड अजून एक इथे रूम आहे. त्याला पण पडवीच रूम म्हणजे इथे पडवी म्हणतात. तर ही जिकडे आता आम्ही इथे विश्राम घर आहे आपलं. जिकडे आम्ही आता इथे राहतोय ती ही रूम आहे. आता ज्या घरांची खासियत हे तुम्हाला वरती दिसतंय. हे इथे सगळीकडे कौलारू आहेत. पण हे जे आहे हे इथे एक काच लावलेली आहे जिथून लाईट येते. तर इथे ह्या रूम मध्ये लाईट नाहीये, पण तरी सुद्धा इथून नॅचरल लाईट येते आतमध्ये. असे प्रत्येक रूम मध्ये त्यांनी 1-2 कौलारू काढून इथे काचा लावले जेणेकरून आतमध्ये डायरेक्ट सनलाईट येते. विजेचा वापर कमी होतो कारण का इथे कधी कधी लाईट जाते, लाईट नसते म्हणून पण केलंय. आणि इथून तुम्ही बघू शकता की हा रूम मधून व्ह्यू आम्हाला कसा आहे. इथून समोर झाडं एकदम फ्रेश हिरवगार सगळं. आणि ती जी रूम दिसते ती पण आमची नातेवाईकांचीच घर आहे. आता आपण परत लक्षात ठेवा आपण आलेलो तिकडून मागून स्वयंपाकघराच्या इथून. आता आपण सरळ आलो आणि सरळ जातोय बाहेर. आणि आपण परत आले हॉलमध्ये.
आणि इथे बसलेत काका. काका हाय प्लीज. काय हाय. पण गणपती दर्शन घेऊया ते शेवटचं आणि इथून परत बाहेर जाऊया. तर आता आपण परत आलेलो आहोत बाहेर समोरच्या अंगणामध्ये. तर इथे आजूबाजूला लाकूड, इथे तुळस आहे. प्रत्येक घराजवळ असते. तर इथे ह्या घराची तुळस, पूजेची तुळस. तर हे आपलं असं घर होतं इकडे कोकणातलं, पेंडखळेमधलं, राजापूरमधलं कोकणातलं घर. तर ही आपली होम टूर होती. आपली होम टूर झालेली आहे, इथे संपते. त्याच्या पुढे आमचे काय काय प्लॅन्स आहेत ते अजून माहिती नाही आहेत, म्हणून काय सांगत नाही आहे मी. पण जसं जसं पुढे आम्ही तिकडे जाऊ तसं तुम्हाला अपडेट मिळतील या व्लॉगमध्ये. आणि अजून एक आम्ही आलेलो याच्यासोबत, काय हे घर याचं आहे, म्हणजे हे गाव याचं आहे. याच्यासोबत आम्ही गणपतीमध्ये इथे कोकणात आलेलो. तर तुम्ही 2 शब्द काय बोलू शकतात? तर पहिल्यांदा या लोकांना मी घेऊन आलो इथे. खूप छान एक्सपिरियन्स आहे. यांनाच विचारा यांना कसं वाटतं इथे येऊन. माझ्यासाठी तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हा कोकणातला. मी पहिल्यांदा इथे कोकणात आलो आहे, गणपतीमध्ये ते पण. तर आत्तापर्यंत तरी मजा आली आहे इथे. सगळं हिरवगार निसर्ग एकदम आजूबाजूला. पाऊस येतोय, मध्ये मध्ये पाऊस येतोय, मध्ये जातोय, बट थंडावा आहे, गरम होत नाही इथे. आता आपण आमच्या कॅमेरामॅनला विचारू कसं वाटतंय. अथर्व हा विचार हा? विचार इथे कोकणातून कसं वाटतंय? खूप सुरेख वाटतंय, सुंदर आहे. आणि एन्व्हायरमेंट तुम्ही बघू शकता, एकदम ग्रीनरी आहे. जसं की मुंबईतल्या राहण्याच्यांना माहिती आहे की किती पोल्युशन असतं, झाडं झुडपं खूप कमी असतात. बट इकडे तुम्हाला खूप झाडं भेटतील, खूप सुंदर वातावरण आहे. तुम्ही बघून तुमचं मन एकदम असं, म्हणजे शब्द कमी आहेत आपल्यापाशी डिस्क्राईब करायला. सो खूप छान वाटते. तुम्ही पण एकदा असा अनुभव घेऊन बघा निसर्ग रम्य ठिकाणी. सो खूप छान वाटते. धन्यवाद. तर आपलं होम टूर इथे संपलेली आहे. आता आपण पुढे असं आमचं आहे की आम्ही मंदिरात जाणार आहे. इकडच्या जवळचेच मंदिर आहे, तिकडे जाणार आहे. तर आपण तिकडे जाऊन पुढचा व्लॉग शूट करूया. Stay tuned. बाय बाय. काय तर आता आपण आलो आहे इथे. थोडंच पुढे मी बोललेलो आपण मंदिरात जाणार आहे. 5-6 जे इकडचे 4-5 मंदिर आजूबाजूला आहे तिकडे जाणार आहे. तर आता आपण मंदिरात आलो आहे. तर इथे जे हे मागे दिसतं आहे हे भगवती देवीचं मंदिर, आणि इथे हे जे समोर आहे ते शंकराचं मंदिर. तर आपण पहिले शंकराच्या मंदिरामध्ये चाललो आहे. मी तुम्हाला भगवती देवीची स्टोरी नंतर सांगतो. ती कुठली देवी असते. नाही, आता शंकरच्या मंदिरात चाललो आहे. अच्छा, ओके. कुठे कासव? ही मंदिरासमोरची विहीर आहे. बघ सगळे कसे गेले, बघितलं का? त्या इन्स्टंट रिफ्लेक्टेड. तर आपलं शंकराच्या मंदिर दर्शन करून झालेलं आहे. आता आपण भगवती देवीच्या मंदिरात जातो आहे. तर भगवती देवीबद्दल मी सांगणार होतो. तर जे भगवती देवी जी आहे ही आपण जेव्हा गोंधळ करतो, म्हणजे जेव्हा गोंधळात आपण ज्या देवीला हाक मारतो ती हीच देवी असते.
आता आपण आलो आहे जाकादेवी मंदिरात, जी इकडची ग्रामदैवत आहे, म्हणजे इकडच्या रहिवाशांची कुलदैवत आहे. तर ते मंदिर आहे, ते दिसतंय ते. आणि हे इकडे भाताचे शेत आहे एवढं मोठं. हे इथून चालू होत आहे ते असं तिथपर्यंत असं एस शेपमध्ये जातं. तर आता आहे कोकणातला चौथा दिवस. तर आता 2 सप्टेंबर. तर तुम्ही काल बघितलं, आम्ही नंतर मंदिरात गेलेलो. त्याच्यानंतर आम्ही एका जवळच्याच म्हणजे इकडे जे मागील बाकीच्यांची घरं असतात त्यांच्या घरी गेलेलो, कारण का आरती घ्यायची होती सगळ्यांची. तर आम्ही 5:30 वाजता की 6 वाजता गेलो त्यांच्या घरी. आणि नंतर मग 7 वाजता आरती चालू झाली. आणि ती आरती एका घराची नव्हती, आम्ही असे 9-10 घरं केली. 9-10 घरांच्या आरतीमध्ये गेलो. म्हणजे इथे कसं असतं, एका टोकापासून चालू होते आरती, ती एंडपर्यंत जाते. म्हणजे गावातले जेवढे पण घरं असतात ज्यांच्या घरी गणपती बसवतात त्यांच्या सगळ्यांच्या घरी आरती होते. मग 7 पासून आरती चालू झाली. ती अशी एक 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 करत ती आमच्या घरी 8:30ला आली. म्हणजे 10 ते 11 घरांची आरतीनंतर ते आमच्या घरी आली आरती. आणि नंतर तिथून मग पुढे इथे खाली गेली. तर असं इथे म्हणजे एक ट्रेडिशन असतं की प्रत्येकाच्या घरी असे म्हणजे 20 ते 25 लोक असतात पर आरतीला. अँड सगळ्यांच्या घरी एक 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 करून आरती घेतली जाते. तर आता तुम्ही मला कालच्याच कपड्यात बघू शकता, कारण मी अजून फ्रेश झालो नाही आहे, मी आत्ताच जस्ट उठलो. तर आजचे आमचे प्लॅन्स आहेत की इथे जवळच धोपेश्वर मंदिर आहे, जे शंकराचं मंदिर आहे, आणि तिकडे वॉटरफॉल्स पण आहेत. सो ते वॉटरफॉल्स असे म्हणजे बघायला आहे, बिकॉज तो मोठा वॉटरफॉल आहे. सो स्विमिंग करायला किंवा भिजायला नाही आहे, बट तिकडे आम्ही जाणार आहे आत्ता थोड्या वेळाने, सगळे फ्रेश होऊन अँड ऑल. तिथे शंकराचं दर्शन करणार आणि मग तिथून ते वॉटरफॉल्स बघणार. आणि त्याच्यानंतर मग आज आहे विसर्जन गणपतीचं. आज गौरी गणपती पण जात आहे, त्याच्यासोबतच विसर्जन पण होणार आहे. तिथे विसर्जन इथे जवळच्याच नदीवर होतं, सो ते पण कवर करणार आहे. विसर्जनाची सगळी प्रोसेस कसं असतं, म्हणजे इकडे ॲक्च्युली एक सार्वजनिक विसर्जन असतं. सगळे एकसाथ विसर्जन करतात मूर्तीचं, सगळे एकसाथ निघतात, सगळ्यांची आरती होते, एक मोठी आरती होते, आणि नंतर मग विसर्जन होतं. सो ते पण कवर करणार आहे, सो ते बघत राहा. तर गाईज आम्ही फायनली धूत पापेश्वर या मंदिराच्या इथे पोचलो आहे. तर आम्ही 11:30 निघालो, आम्हाला इथे यायला 1 तास लागला बाय कार. तर आमचा आजूबाजूचा परिसर आहे. आत्ता इथे आम्ही गाडी पार्किंग करतो आहे, मागे गाडी पार्किंग होते, आणि आता आम्ही पुढे चालत जाणार आहे. इथेच बाजूला एक गणेश मंदिर पण आहे, हे जे मागे दिसतं ते गणेश मंदिर आहे. कोकणातले भूतपापेश्वर मंदिर 1000 वर्षांपेक्षा जुने मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात असलेलं स्वयंभू शिवलिंग
आणि त्यावर अखंड झरणारा नैसर्गिक झरा. त्या झऱ्याचं पाणी किती वाहिलं तरी ते कधीच आटत नाही. हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. धूतपापेश्वर नावाचा अर्थ आहे पाप धुवून टाकणारा. असं मानले जाते की इथे दर्शन घेतले की सर्व पाप धुतले जातात आणि मन शुद्ध होतं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे राजापुरात ते सह्याद्रीखाली गंगा वाहते असे लोक म्हणतात. कारण मंदिरातली झऱ्याचं पाणी गंगेप्रमाणे पवित्र मानले जाते. म्हणूनच हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर ऐतिहासिक आणि नैसर्गिक चमत्काराचे मिश्रण आहे. राजापूरला आलात तर धूतपापेश्वराचे दर्शन हे नक्की घ्या. हे एका देवीचं मंदिर होतं जिथे आम्ही पहिले दर्शन घेतले. आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. तर हे इथे मागे दिसते कालभैरव मंदिर आहे, इकडे वीरभद्रा मंदिर आहे आणि इथे दूधपापेश्वर मंदिर आहे जे इकडचं मेन मंदिर आहे. तर या मंदिराच्या परिसरात भरपूर मंदिर आहे. तर आपण एक एक करून प्रत्येक मंदिराच्या हे जाऊ. मंदिर हजार वर्षांपूर्वी बांधलं गेलं असून त्याची वास्तुशैली पूर्णपणे दगडी आहे. काळ्या दगडांवर केलेले कोरीव काम आणि मजबूत दगडी भिंती मराठ्यांच्या काळातील बांधकाम शैलीची ओळख करून देतात. मंदिराचे शिखर लहान पण टोकदार असून गर्भगृह गूढ आणि शांत वातावरणात निर्माण करतं. या मुख्य मंदिराशिवाय इथे अजून काही विशेष गोष्टी आहेत. असं सांगितलं जातं की इथे असलेली शिवलिंग स्वयंभू आहेत, म्हणजे मानवी हाताने घडवलेली नाही. लोककथेनुसार सह्याद्रीच्या डोंगराखालून बाहेर पडलेल्या दगडांमध्ये ही शिवलिंग आपोआप प्रकट झाली. मंदिराभोवती गणपती, विष्णू आणि पार्वतीचे लहान मंदिरे आहेत. दगडी पायऱ्यांनी जोडलेली ही उपमंदिरे पाहताना असं वाटते की आपण एखाद्या प्राचीन दगडी नगरीत आलो आहोत. इतिहासकार सांगतात की राजापूर भाग पूर्वी व्यापार आणि धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळे या मंदिराभोवती अनेक लहान उपमंदिरे आणि पायऱ्या बांधल्या गेल्या, जे आजही आपल्याला त्या काळाच्या वैभवाची आठवण करून देतात. म्हणूनच दूधपापेश्वर हे फक्त एक मंदिर नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि कोकणातील शिल्पकलेचे जिवंत उदाहरण आहे. तर आता मी मंदिरात आहे. माझं दूधपापेश्वराचं दर्शन झालेलं आहे, पण बाकीच्यांचं पण दर्शन घेणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मायग्राऊंड आवाज येत असेल तर कंटिन्यू वॉटरफॉलचा आवाज आहे, बिकॉज इथे एक वॉटरफॉल आहे, तर तो दाखवतो मी. तर आता माझ्या मागे धबधबा आहे, तुम्हाला तिथे दिसतोय तो इकडचा फेमस धबधबा आहे. अँड त्याची स्टोरी अशी आहे की आता पावसाळा म्हणून या धबधब्याला फोर्स आहे, बट ते जे मधलं धबधबा जिथून पडतो त्याच्या खालचा जो रॉक आहे त्याच्या खाली एक पायवाट किंवा एक छोटीशी केव टाईप आहे, ज्याच्या खाली एक शिवलिंग कोरलेली आहे दगडाची. तर इकडे कंटिन्यू पाणी पडतं त्याच्यावर, म्हणजे त्याचा कंटिन्यू अभिषेक होत असतो पाण्याने, असं आहे. सो म्हणून हा धबधबा थोडा फेमस आहे. गुड मॉर्निंग गाईस. तर आज आहे 3 सप्टेंबर आणि सकाळ आहे. तर आता आम्ही चाललो आहे झऱ्यावर पाणी भरायला. तर इकडे झऱ्याचं पाणी पितात, एकदम नॅचरल वॉटर. सो जो झरा आहे तो एक म्हणजे इकडे जे पावसाचं पाणी आहे ते दगडात जातं आणि त्या दगडातून तो झरा क्रिएट होतो. आणि त्याच्या पुढेच एक नदी आहे. सो त्या नदीतलं पाणी नाही पित, पण झऱ्यातलं पाणी पितो, जो नदीला कनेक्ट होतो, बट तो नदीच्या पाण्याशी मिक्स नाही होत. तो एक सेपरेट एक वेगळा असा पार्ट आहे नदीचा जिकडून पाणी भरतात. तो आता आम्ही तिथे चालू भरायला पाहिजे, तिकडे दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता तिथे जे जो दगड आहे त्याच्यात आतमधून पाणी येत आहे, एकदम रॉक्सच्या आतमधून येतं आहे पाणी. सो त्याचा असं कुठला सोर्स नाही आहे जे आतमधून बनतं आहे. हा एवढा पार्ट आहे जो प्यायचा पाणी आहे. नंतर हे पुढे जाऊन इकडे नदीला कनेक्ट होतो हा पार्ट. सो नदीतलं पाणी पित नाही, नदीतलं पाणी यूज होतं वॉशिंगसाठी त्यासाठी, बट फक्त ह्या पार्टमधलंच पाणी भरतं. एकदम नॅचरल वॉटर.
तर अशा प्रकारे आम्ही घरातून बाटल्या भरून आम्ही आमचा कोकणावरून मुंबई ते पर्यंत परतीचा प्रवास चालू केला. तर हे होती आमची कोकणातली मजा. पण येताना पण काही गोष्टी अशा घडल्या की आम्हाला कॅमेरा चालू करावाच लागला. सो ते पुढे आहे, ते बघा. आम्ही निघालो कोकणवरून. आम्हाला वाजलेले, आम्ही 6 वाजता निघालेलो. आता ही आमची माझी गाडी दिसते आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक मागे. ट्राफिक आणि ट्रॅफिक वाढलं आहे. आम्ही असं भरपूर वेळ इथे उभे आहोत. असं अर्धा 1 तास झाला आम्ही इथे जाऊन. ही ट्रॅफिक काय सरकणार नाही पुढे. मला डेड बॉडी वाटली एक सेकंदासाठी. डेड बॉडी नाही. आपण तर आम्ही आमचा प्लॅन होता की आम्ही सकाळी 10 वगैरे निघून संध्याकाळी 7, 8, 9, 10 पर्यंत पोहोचू. बट असतं जी ट्रॅफिक आहे त्याप्रमाणे वाटत नाही काय की करायचं एवढं फास्ट ना गाडी. हां मग जाऊन दे त्याला पुढे. त्याप्रमाणे वाटत नाही की आम्ही लवकर पोचू. आम्ही 12 नंतरच पोचू असं आम्हाला फील येतं आहे. कारण का बघा आत्ता मागे गाड्या निघत आहेत पण ते एवढे पण पुढे नाही जाणार. थोडे पुढे जातात परत थांबतात, थोडे पुढे जातात परत थांबतात. म्हणून आम्ही जरा उतरून आम्ही 2 किलोमीटर पुढे चालत जातो म्हणजे आम्ही लवकर पोचू गाडीपेक्षा. तर भेटू आपण थोड्या वेळाने.